भीष्मक नावाचा राजा, त्याला 5 मुलं, एकच मुलगी रुक्मिणी नावाची. एकदा तिनं सुदेव नावाच्या ब्राह्मणाकडून कृष्ण चरित्र ऐकलं होतं. लक्षात ठेवा, ऐकणं वेगळं आणि ऐकण्याचा परिणाम होणं वेगळं. दुसरं सांगू का तुम्हाला, म्हणजे पटकन कळल कथेपेक्षा. तुमचं कौटुंबिक, आपल्या घरातल्या कौटुंबिक काही गोष्टी असतात ना, प्रत्येकाच्या घरात असतात ना, त्या तुम्हाला कोणीतरी सांगितल्या. तुम्हाला काय झालं, कोणीतरी सांगितल्या. आता त्या ऐकाव्यात का त्याचा आपल्यावर परिणाम होऊ द्यावा? सांगा ना. ऐकावे तर लागतीलच ना, कारण तू सांगायलाच आलाय ना. त्यानं बिचाराने वेळ काढून तुमच्याकडे कशाला आलाय? सांगायला आला. फक्त ऐकून घ्या, परिणाम होऊ देऊ नका. परिणाम झाला की तुम्ही सकाळी वेगळं निघल्याशिवाय परिणाम होऊ देऊ नका. ऐकून तर घ्यावं लागेल ना. तो सांगायला चालता ना बिचारा. आता इथलं सांगतो तुम्हाला, कथा ऐकून घ्यायची का परिणाम करून घ्यायचा? चलू द्या तसंच. नाही, इथला परिणाम हे ऐकू नका. मी का सांगायला लागलो तुम्हाला? रुक्मिणीनं सुदेवाकडून ऐकून घेतलं का परिणाम करून घेतला? परिणाम करून. ऐकलं नाही नुसतं. मांडीवर बसली होती ती, कृष्ण चरित्र तिला सांगितलं होतं आणि त्या चरित्राचा तिच्यावर इतका परिणाम झाला महाराज, इतका परिणाम झाला. मनाशी ठरवून टाकलं तिनं, बस लग्न करायचं तर कृष्णाशीच करायचं. पण तिला नंतर कळालं की आपल्या भावानं आपलं लग्न चैत्य देशाचा राजा शिशुपालासोबत ठरवलंय. तो जुना काळ होता. प्रत्येक व्यक्ती त्या काळात बांधलेले होते का मोकळे होते? आता बघा ना किती अंतर झाले. त्या काळात प्रत्येक माणसं बांधलेले होते. मला कुणी ना कुणाच्या मेखेला बांधलेलं होतं. आता याचं चिंतन खूप लक्षात आलंय माझ्या, पण नाही सांगत. प्रत्येकाचा दोर वेगळा, मेख वेगळी मला लक्षात आली. सांगल कधीतरी, पाठात आठवण करून दिली तर. प्रत्येक व्यक्ती बांधलेली होती मला. आज रुक्मिणी माता आईकडे जाते. आई, माझं असं मत आहे. काय मत आहे तुझं याच्यावर? लक्षात ठेवा, आपली मतं पक्की करू नका. आपली मतं इतराच्या मताशी जुळून बघा. काय होतं, कधी कधी आपण आपलं मत पक्क करतो, मग त्याचं मत घ्यायला पाहतो. तो जर नाही म्हणला तर मग आपल्याला वाटतं माझं तोडलं त्यानं. अरे तुझंच पक्क करू नको. अगोदर तुझं मत अगोदर घे, समोरच्या समोर मांड. त्या मताला त्याचंही जर प्रोत्साहन मिळालं तर आता तिथून पुढं पक्क करा. ते तुम्ही अगोदरच एखादा विषय ठाम पक्का करून जाता, मग त्याला विचारता मी असं करू का? तो म्हणतो नको करू. याला वाटतं बघा मी तर करीन म्हणलं होतं आणि यांनी काय केलं नाही. अरे तुझं मत पक्का करू नको. पहिल्यांदा तुझं ते मत अर्ध ठेव, त्या समोरच्याला विचार. रुक्मिणीनं आपलं मत आईला विचारलं, आई मी काय करू? माझं असं मत आहे की द्वारकेचे जे श्रीकृष्ण आहेत, मी त्यांचं चरित्र ऐकले, त्यांच्याशी लग्न करू का? करायचं नाही म्हणली, मला करू का? रुक्मिणीचं बोलणं ऐकल्यावर शुद्धमतीनं सांगितलं, रुक्मिणी खरंच तुझी निवड योग्य आहे. फार चांगला विचार केला तू. पण मी काय सांगणार आहे म्हणे, तू आता वडिलांना विचार. याला म्हणतात महाराज कौटुंबिक जीवन. मी काय सांगणार आहे तुला? वडिलांना विचार. आई मी कसं विचारू बाबाला? तू म्हण ना. मी म्हणते. शुद्धमतीनं या वेळेला भीष्मकाला सांगितलं की रुक्मिणीचं असं मत आहे, यावर आपलं मत काय? बघा महाराज, ही सगळी मतं एकत्र होतात. सगळी आपल्याकडं मतभेद का व्हायला लागले? त्या मतात भेद झाला, त्याचं नाव मतभेद.
मताचं एकत्रीकरण झालं की त्याला मतैक्य म्हणतात, आणि मतामध्ये वेगळेपणा झाला की त्याला मतभेद म्हणतात. खूप सुंदर जीवन आहे, फक्त समजून घेता आलं पाहिजे. आज भीष्मकानं सांगितलं, हे बघा म्हणे, याचा निर्णय आपण करणं योग्य होणार नाही. म्हणे का? तुम्ही मोठेत ना. अरे मी मोठा आहे म्हणे, पण तो रुक्म्या वचन देऊन बसला ना म्हणे शिशुपालाला, लग्न ठरवून आलाय म्हणे, तो त्यालाही विचारात घ्यावं लागेल ना आपल्याला. म्हणून रुक्म्याला बोलावलं महाराज आणि रुक्म्याला सांगितलं, रुक्म्या, अरे रुक्मिणीचं असं असं मत आहे आणि ते तिचं अयोग्यही नाही, उचित आहे. कृष्ण पराक्रमी आहे, राजा आहे, अनेक जण त्याला अवतारी पुरुष मानतात, काय अडचण आहे रुक्मिणीला देण्याची. महाराज, भीष्मक बाप होता आणि रुक्म्या कोण होता? मुलगा होता. रुक्म्यानं फक्त एवढंच म्हणायला पाहिजे होतं की अरे मला विचारले, हाच माझा मोठेपणा आहे. पण रुक्म्याचा अहंकार आडवा आला महाराज. रुक्म्या बापाला विरुद्ध बोलू लागला. कळतं तुम्हाला काही? गवळ्याचं पोरग येते, कोणी म्हणती नंदाचा, कोणी म्हणती वसुदेवाचा, ठावची नाही बापाचा. त्याला आपली मुलगी द्यायची. चोऱ्या केल्या, व्यभिचार केला, काय करणार महाराज? सांगू तुम्हाला, तुमच्यातला संयम तुम्हाला शांत बसायचं शिकवत असतो बरं. तुमच्यात जर संयम असेल तर, नसेल तर मग तिथं वाद तयार होतो, दुसरं काय होणार. इथं भीष्मकातला संयम भीष्मकाला सांगत होता, भीष्मका आता याच्या नादी लागू नकोस. कारण मुलगा बरोबरीचा झाला, बापाचा जोडा मुलाच्या पायात येऊ लागला की आता कोणी गप्प बसावं? बापानं गप्प बसावं. याचा अर्थ मुलाने डोक्यावर मिरे वाटू नयेत. तिथं त्यानेही त्याची मर्यादा सांभाळावी आणि याने याची मर्यादा सांभाळावी. भीष्मक रुक्म्याला सांगतात, रुक्म्या आता तुला जे योग्य वाटेल ते कर, मी याच्यात काहीही करणार नाही. हा दुसरा भाग झाला बरं, थोडा विस्तार केला मी याचा. हा कोणता भाग झाला? दुसरा भाग झाला. आता एखादं कार्य करायचं असेल आणि त्याच्यात सगळ्याच्या मतानं असावं का? एखाद्याचं मत नसलं तरी चालेल असं नका मानू, सगळ्याचंच असावं. भीष्मकानं शेवटी राग सांगितलं, तुला जसं करायचं तसं कर. आता हे झालं महाराज या सगळ्यांचं राग बोलणं. इकडं रुक्म्याने ठरवलं की कोणत्याही परिस्थितीत लग्न कोणाशी करायचं? शिशुपालाशी. भीष्मक त्या बाजूला नाहीत, पण ते सहकार्य करायला तयार नाहीत. आता याच्यात मरण कोणाचं आलं? रुक्मिणीचं. रुक्मिणीने विचार केला, आता भावाची जिद्द, वडिलांना राग आलाय, मी काय करायचं आता? हा प्रसंग पुन्हा पुन्हा थोडा होणार आहे. महाराज रुक्मिणी आईकडे गेली आणि आईला विचारलं, आई मी काय करू आता? मला सहकार्य करणारा भाऊ तर नाहीये, वडील हतबल झालेत, त्यांची मानसिक स्थिती बिघडली आहे, मी काय करू? रुक्मिणीला आईनं सल्ला दिला, महाराज ऐका जरा, मी नेहमी सांगत असतो, तुम्हाला तुमच्या कुटुंबात सल्ला देणारी माणसं चांगली पाहिजेत, बस महाराज जीवन बदलतं. नसतील चांगली तर मग मात्र नक्की चांगल्याचा सल्ला घ्या. कुणाचाही सल्ला नका मानू महाराज. अगोदर तो मनुष्य सगळ्या अंगानं चांगला का तपासा, मग त्याचा सल्ला माना, नाही तर आपलं जीवन खराब होण्याची शक्यता आहे. रुक्मिणीनं आईच्या सल्ल्यानं कृष्णाला पत्र लिहिलं महाराज. सुदैव ब्राह्मणाकडं ते पत्र दिलं आणि सांगितलं एवढं पत्र भगवंताला द्या. सुदैवाला आनंद वाटला. सुदैवानं ते पत्र घेतलं आणि ते पत्र घेऊन सुदैव द्वारकेला आले. भगवंतानं सुदैवाला पाहिलं. ब्रह्मविद ब्राह्मणो ब्रह्मी, ब्रह्मज्ञो ब्राह्मण प्रिय.
परमात्मा ब्राह्मण प्रिय सुदेवाला आपल्या सिंहासनावर बसवलं महाराज. कोण आहे असा? आपल्या सिंहासनावर बसवलं. पूजा केली सुदेवाची. सुदेवानं ते पत्र कृष्णाच्या हातात दिलं. कृष्णानं त्या पत्राचा आशय पाहिला. ते पत्र इतकं सूत्रबद्ध होतं. रुक्मिणीने त्या पत्रामध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. ते पत्र नव्हतं, तो संवाद होता. कृष्णाला सगळं रुक्मिणीचं मनोगत कळालं होतं. आणि त्याच क्षणाला कृष्ण सुदेवाच्या सोबत रथात बसून थेट कौंडण्यपूरचा प्रवास करतात. तुम्हाला असं वाटू देऊ नका मला की कृष्ण कुणामुळे आले सांगा. कृष्ण कौंडण्यपूरला कुणामुळे आले? सुदेवाच्या रथात बसून आले. बरोबर आहे का बरोबर नाही? सुदेव निमित्त होते महाराज. सुदेव निमित्त होते. कृष्ण जे बसून आले महाराज ते रुक्मिणीमुळे आले. कारण सुदेवाला पाठवून दिल्यानंतर रुक्मिणी शांत बसली नव्हते. आपल्या माढीवर एका खिडकीत बसून ती सारखी द्वारकेच्या दिशेनं दृष्टी का येत नाहीत ती सारखी रस्ता पाहत होती. अधीर बनलेली रुक्मिणी बरं आज ज्या वेळेला कृष्ण कौंडण्यपूरला आले बरं ऐका जरा नीट. मी अगोदरच सांगितलं तुम्हाला रुक्मिणीमुळे कृष्ण आले बरं. कृष्ण राजा होते, राजवाड्याकडे नाही गेले. अमानी मानदो मान्य, तो मान्यही आहे, मान देणारा आहे आणि अमानी सुद्धा आहे बरं. विष्णू सहस्त्रनामात तिन्ही नाव सापडतात. त्याला मानाची अपेक्षा नाही, जग मान्यताही आहे नव्हे. त्यानं सुदेवाला सिंहासनावर बसवलंय, त्यानं सुदामाला आपल्या गादीवर बसवलंय, तो मान देणाराही आहे. आज कृष्ण देवीच्या मंदिरात येऊन थांबले बरं. इकडं सुदेव ज्या वेळेला रुक्मिणीकडे जातात, समोरून येणाऱ्या रुक्मिणीनं सुदेवाला आल्याबरोबर ओळखलं. कशाहून? दुरून माणूस कशाने ओळखावा, जवळ आल्यावर कशाने ओळखावा? ते तर सांगतच नाही मी दरवेळेस. आज थोडा नवीन विचारलंय ना, अगोदर दुरूनच सांगा ना. बरोबर आहे, दुरून ओळखावा चालण्याहून आणि जवळ आल्यावर ओळखावा चेहऱ्याहून. चालण्याची बदललेली गती पाहिली तिनं.
अरे तो जर उगत दम्मानी येत असताना तिला वाटलं असता रे काहीतरी निराश झाले, आपल्याकडे यायलाच वेळ. तो इतका गतीनं आले महाराज. सुदैवाचं दुरून चालणं तिनं पहिल्यांदा ओळखलं. जवळ आल्यावर तर चेहरा पाहिला, मग तर ओळखलंच महाराज, आपलं काम झालंय. पण इतकी आधीर बनलेली होती. नाथांनी जे भाव व्यक्त केलं ना, कसा ग बाई हरिविन धीर धरू, त्याचं दर्शन मला आपल्याला घडवायचंय. तिनं सुदैवाला इतके प्रश्न विचारले. गेलतात तुम्ही? कृष्ण होते घरी? पत्र दिलं त्यांना? वाचून पाहिलं त्यांनी? निरोप दिला काही? सुदैव मनातल्या मनात म्हणतात, मला बोलू देते का नाही तू? सुदैवानं गंमत केली. मला पाहिलं की रुक्मिणीचं हे बोलणे का मनातले भाव आहेत. सुदैव म्हणाले, रुक्मिणी मी गेलो होतो, कृष्ण घरीच होते, पत्र त्यांना दिलं, पण त्यांनी अजिबात काही उत्तर दिलं नाही. चेहराच पडला. मी कृष्णाला विचारलं, कृष्णा काही निरोप देता का तोंडी? त्यांनी तोंडीही निरोप दिला नाही. पुन्हा चेहरा पडला. मी कृष्णाला विचारलं, कृष्णा मग काय सांगायचं रुक्मिणीला? ते काहीच बोलले नाही. आता डोळेच ओले झाले महाराज. मग मात्र सुदैवानं ओळखलं. बरं, अरे हिचा शुद्ध भाव आहे. आता जास्त ओढ देण्यात काही मजा नाही. मग सुदैवानं सांगितलं, कृष्ण बोलले नाहीत, निरोप दिला नाही, पत्र दिलं नाही, रथात बसले माझ्यासोबत कौंडण्यपूरला. काय द्यावे त्याचे व्हावे उत्तर. इतका आनंद झाला महाराज तिला. इकडे ही बातमी शिशुपालाच्या गुप्तचरांना कळाली आणि त्यांनी शिशुपालाला जाऊन सांगितलं की द्वारकेचा कृष्ण देवीच्या मंदिरात येऊन थांबलाय आणि आमची अशी माहिती आहे की रुक्मिणीचं लग्न त्याच्याशी होणार आहे. शिशुपालाने विचारलं, त्याच्याशी होणार आहे? मी कशाला आलोय ते तुम्ही बघा म्हणे. कशाला आलो? पण आमची माहिती अशी आहे. त्यानं रुक्म्याला बोलून घेतलं. का रे म्हणे, कृष्णाला कशाला बोलावलंय? रुक्म्यानं सांगितलं, आम्ही नाही बोलावलं. मग कृष्ण आला कसा? काय माहित म्हणे. आता त्याला जर निरोप न देता यायला लागले तर मग काय म्हणावं आपण त्यांना. आता कृष्ण निरोप न देता आला होता का जिचं लग्न होतं तिनंच बोलावलं होतं? पण कुणालाच ज्ञात नव्हतं म्हणा. भीष्मकाला विचारलं, रुक्मिणीचं लग्न आज केलं तर? भीष्मकानं सांगितलं, मी आतापर्यंत तुम्हाला काहीही बोललो नाही. का नाही बोललो महाराज? कारण कधी कधी प्रपंचात बोलूनही उपयोग होत नसतो. ज्ञानोबरांनी वर्णन केलं महाराज, होणारा सारखी बुद्धी ठाके. तुमचं प्रारब्ध जर विरुद्ध असेल तर दुसऱ्याच्या बोलण्यानं कुठं सुधरत असतं. म्हणून प्रपंचात बोलू नये जास्त, पण परमार्थात बोलल्याशिवाय राहू. काय होतं प्रपंचात आपण बोलल्यानं? दोन गोष्टी सांगितल्या महाराज ज्ञानोबरांनी. एक शास्त्रानं सांगितले विनाशकाले विपरीत बुद्धी, आणि ज्ञानोबरांनी सांगितलं होणारा सारखी बुद्धी ठाके. तद्बुद्धेस्तदात्मान. म्हणून प्रपंचात बोलू नये. परंतु इथं भीष्मक सांगतात, मी शास्त्र बोलल्याशिवाय राहणार नाही. शास्त्र असं आहे, रुक्मिणीचा विवाह उद्याचा आहे. आज कुलाचाराच्या नियमाप्रमाणे रुक्मिणी देवीच्या दर्शनाला जाईल, एवढाच विधी आहे आज. म्हणे कृष्ण बसलाय तिथं, म्हणजे संरक्षण द्या. रुक्मिणीच्या सोबत संरक्षण दिलं आणि आज रुक्मिणी देवीच्या मंदिरात पूजेला आली. गंमत बघा महाराज काय झाली. कृष्णाने विचार केला, हे सगळे जर पूजेला इथे येणार आहेत, आपण इथं कशाला थांबायचं? कृष्ण उठले आणि पाठीमागं रथात जाऊन बसले. रुक्मिणी ज्या वेळेला मंदिरात येते, मनोभावे देवीची पूजा करते महाराज. अंबे एक करी उदास न करी, भक्ताशी हाती धरी, विघ्ने दूर करी, स्वधर्म उद्धरी, दारिद्र्य माझे हरी. चित्ते मोद करी, पूजा वदन करी, ध्याते तुला अंतरी,
वाचा शुद्ध करी विलंबन करी पावे त्वरा सुंदरी। गोड प्रार्थना केली बरं। माते हे आता लग्न राहिलं नाही, हे आता विघ्न बनलंय, काहीतरी कर यामध्ये, विनंती केली। इकडं पूजा संपली आणि रुक्मिणी प्रदक्षिणा करण्यासाठी मंदिराच्या मागे जाते। कृष्ण रथात बसलेले आहेत। प्रसंग ऐका जरा, आपण ऐकलेला आहे, पण पुन्हा पुन्हा का ऐकायचा? कारण एकदा सांगून आता ऐकण्याची स्थिती माणसाकडे राहिली नाही। अनेक वेळेला सांगून जर माणसं ऐकतच नसतील तर मग मला वाटतं व्यवहारातल्या माणसाला जर राग येतो तर शास्त्राला येणार नाही का? की तुम्हाला किती वर्ष झाले भागवतात सांगितलं जातं तरी तुम्ही ऐकत नाही। तुम्हाला वाटतं का महाराज भागवत ऐकणं म्हणजे पुण्य नुसतं? पुण्य नाही महाराज। इथं काय उत्तर देता वशील तो, तिथं सांगायला जागा राहणार नाही तुला, मला माहीत नव्हतं म्हणून, कारण त्यावेळेला सांगितलं होतं आम्हाला अनेक वेळा। शास्त्र हे माध्यम आहे। मला हे सांगायचंय की भगवान कृष्णानं तुम्हाला आम्हाला मर्यादेचं दर्शन घालून दिलं। रुक्मिणी जवळ येऊन उभा राहिली, कृष्ण तिला बोलत नाहीत, आणि रुक्मिणीने आपल्यातली लज्जा त्या ठिकाणी प्रदर्शित केली की लज्जा स्त्रियाश्च भूषणम। स्त्रीनं महाराज गीतेनं स्त्रीची लक्षणं सांगितली। कीर्तिर स्त्रीर्वाक्च नारीनाम स्मृतिर्मेधा धृतिक्षमः, हे लक्षणं सांगितली महाराज 6व्या अध्यायामध्ये। साधी फार मोठा विषय, तो विस्तारित विषय आहे। आज ज्या वेळेला रुक्मिणी उभी राहते, रुक्मिणी काहीच बोलत नाही। शेवटी रुक्मिणीने विचार केला हा प्रसंग थांबण्याचा नाही। तिनं कृष्णाला सांगितलं, नारायणा माझं पाणी ग्रहण करा। कृष्णानं तिचं पाणी ग्रहण केलं, तिला रथावर घेतलं आणि रथ द्वारकेच्या दिशेनं प्रवास करू लागला। रुक्मिणीच्या मैत्रिणी ओरडत आल्या। घटना रुक्म्याच्या कानावर जाते आणि रुक्म्या अनेकाला युद्धासाठी बोलावतो, त्याच्यासोबत कुणी येत नाही। एकटा रुक्म्या कृष्णाशी युद्ध करण्यासाठी निघतो, आवाज देतो, कृष्णा उभा राहा, माझ्याशी युद्ध कर। कृष्ण थांबतात। या दोघांचं तिथं युद्ध होतं। या युद्धामध्ये भगवान कृष्ण त्याला पूर्ण पराभूत करतात। आता त्याच्या हातात शस्त्र सुद्धा राहिली नव्हती। त्यावेळेला रुक्म्या भगवान कृष्णाची तोंडानं निंदा करायला लागला। हा मानवी स्वभाव आहे। माणसाकडचं सगळं संपलं की माणूस कशाचा उपयोग करतो? तोंडाचा उपयोग करतो। कृष्णानं तेही सहन केलं, पण कृष्ण कृष्ण होते। हातातलं चक्र घेतलं आणि त्याच्यावर सोडणार, रुक्मिणीनं हात धरला, नारायणा थांबा थोडं, अजून आपलं लग्न झालं नाही, तुम्ही याला मारलं माझ्या आईवडिलांना सुतक पडेल। भगवंतानं तिच्या बुद्धिमत्तेचं कौतुक केलं, शास्त्रज्ञानाचं कौतुक केलं। रुक्म्याला मारलं नाही महाराज। कृष्णानं काय केलं? त्या रुक्म्याचे पाठ काढले महाराज। त्याच्या डोक्याचे दोन्ही बाजूचे खालचे केस काढून टाकले, फक्त वरचे ठेवले। त्याला काय म्हणतात? पाठ काढणं। असे रुक्मे आता बरेच दिसतात मला। हे अपमानित केल्याचं लक्षण हे त्यांनाच माहित नाही, तर त्यांचा तरी काय गुन्हा आहे महाराज? कारण ते भागवत ऐकायला नसतातच। हे त्या काळातलं अपमानित केल्याचं लक्षण आहे की त्याला ती शिक्षा नाही, म्हणून त्याला अपमानित करण्याची ही काय दिलेली शिक्षा दिलेली आहे मला। आज रुक्म्या खरंच स्वाभिमानी होता। खरंच त्या काळातली माणसं अपमानापेक्षा मरण पत्करणारी होती बरं। त्यानं भोजकटक नावाचं नगर बांधलं आणि तो तिथं थांबला, पण गेला नाही घरी। इकडं भीष्मकानं कृष्णाला आग्रह केला, पण कृष्ण परत आले नाहीत। मूळ माधवपूर नावाचं ठिकाण गुजरातमध्ये आज आहे।
भगवंताचा विवाह तिथं झाला। तो कृष्णाचा विवाह या ठिकाणी आपण पाहणार आहोत। थोड्या पुरुष मंडळीला अक्षता द्या, महिला आपापल्या अक्षता घेतील। आपण या ठिकाणी कृष्ण विवाह या ठिकाणी संपन्न आणि भगवंताचा हा सुंदर विवाह या ठिकाणी संपन्न होतो। मला प्रारंभी गणनायकाशी स्मरता अनवर्षती अक्षता देवांचा अधिदेव जो गणपती या मंडपी बैसला पूजा मान्य करा प्रसन्न वदने स्वीकारली वंदना आता एकच मागणे गजमुखा कुर्याद्वयोर्मंगलम गोपाल कृष्ण भगवान की जय। शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान कार्यारंभे प्रथम नमोया देवा गजानना कुलदैवतं कुलस्वामिने वंदनया कमयाला मनाहो शुभ मंगल सावधान मनाहो शुभ मंगल सावधान धरणी परे जननी पिताचा नयनात पाणी उभ्या मैत्रिणी सख्या साधने करीते सुख महान मनाहो शुभ मंगल सावधान मनाहो शुभ मंगल सावधान माया प्रेमाचा सर्वपसारा माहेर सोडून जाते सासरा सुखाचा नांदा झाडते मागणे हेच तुम्हाला मनाहो शुभ मंगल सावधान मनाहो शुभ मंगल सावधान न्याबागळी परिकरी माहेर छैया टाका अक्षरा प्रेमान शुभ मंगल सावधान दूर दूर रायाची सोनुली अंगणी आज पिताची माया तिच्या ओसरे नयनी छोटा भावासाठी कंठ तिचा आला होता टाका अक्षरा प्रेमान शुभ मंगल सावधान माय दुरुनी पाहते घाली तुळसीला पाणी आठवता बालपण अश्रुदाटरे नयनी माया पाझरली तिची डोळे पुसी पदरान टाका अक्षरा प्रेमान शुभ मंगल सावधान
होई अक्षरावळी भाव बहिणीची माया तिजला होरली सुखी ठेव वधूवर पांडुरंगासी माग टाका अक्षरा प्रेमान शुभमंगल सावरा गोपाल कृष्ण भगवान घटी सदीपा नवरा मधुपर पूजन करा अंता पदा ते नरा दृष्टा वधूवरान परिता दोघे करावी उभी वाजंत्री बहुगल बलान करणे पूजा करा मंगल भगवान की तदेव लग्नं ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं